गुड मॉर्निंग. आजच्या मिनी ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज मी बनवणार होते मटकीची भाजी. सगळ्यात अगोदर तर मटकी काढून घेतली आहे, स्वच्छ धुवून घ्यायची आहे 1-2 पाण्याने. त्यासाठी आता इथे मी फोडणीची तयारी करून घेत आहे. सगळ्यात अगोदर तर लसूण, तेल, मीठ, मोहरी व्यवस्थित अशी फोडणी देऊन घ्यायची आहे. फोडणी देऊन झाल्यानंतर 2 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. त्यामुळे काय होतं ना, आपली मटकी शिजवून घ्यायची आहे. शिजवून घेऊन मग आपण भाजी बनवणार आहोत. आता इथं मटकी आपली शिजली आहे. आता इथे मी भाकरी बनवणार आहे. 2च भाकरी बनवायच्या आहेत. सगळ्यात अगोदर तर मस्तपैकी पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं. तुम्ही पाहू शकता मी पीठ मळून घेतलं आहे, भाकरी तयार करून घेतली आहे. प्लीज माझा व्हिडिओ जर आवडत असेल ना तर नक्की सबस्क्राईब करा, कारण नवीन यूट्यूबरसाठी तुमचा एक सबस्क्रायबर खूप जास्त महत्त्वाचा असतो. त्यामुळे नवीन असाल ना तर प्लीज माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. इथं आपली भाकरी व्यवस्थित अशी भाजून झाली आहे. मस्त अशी टम्म फुगली होती, तुम्ही बघू शकता. आता मी साईडला काढून घेतली आहे. दुसरी भाकरी छोटीच बनवली होती, कारण माझ्या मुलीला खूप छोटी भाकरी आवडते म्हणून बनवली होती. त्यानंतर मी इथे एक आल्याचा तुकडा घेतला आहे, त्याच्यावरती व्यवस्थित अशी साल काढून घ्यायची आहे. आता हा सर्व मसाला आपण याच तव्यामध्ये भाजून घेणार आहोत. सर्व मसाला सगळ्यात अगोदर तर कांदा व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे तेल टाकून. त्यानंतर खोबरा, टमाटर हे सर्व मी व्यवस्थित भाजून घेतलं आणि मिक्सरला काढून प्युरी घ्यायची आहे. त्यानंतर इथे मी फोडणीची तयारी करून घेतली. 2-3 चमचे तेल टाकलं. मीठ, मोहरी, जगभरातले सर्व मसाले टाकून घ्यायचे. सर्व व्यवस्थित मिक्स करायचं. इथे बघा मस्त आपल्या भाजीला सुंदर अशी तरी आली आहे. सर्व व्यवस्थित मिक्स करायचं. मस्त झाली आहे आता आपली भाजी. मस्त खळखळ उकळी फुटली आहे. आता इथे मी जेवण करून घेणार आहे. तुम्ही पण जेवा. ओके, बाय बाय. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.